स्वर्गीय संतोष प्रिया देशमुख यांच्या चरणी प्रथम विनम्र अभिवादन करतो. याच्यानंतर राजे बोलणारे एकाना सुद्धा जागा सोडायची नाही, कारण त्यांनी उलट केलं. ते म्हणले आधी राजे बोलणार मग बोलणार. बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना, मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजाची. मी जास्तीच बोलणार नाही. मी काय करतोय काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय ते माझ्यासाठी महत्वाचं. मी हटणार नाही हे तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्यात मी मागे सरकणार. पण एक सांगतो, तुमच्या गोताळ्यात पहिली घुसलो अर्धच खेसा खेची आहे तुमच्या. आमचं राहिलं बाजूला अडल्यावरच काय इकडे. अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते. पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोड्याला येत होतो मी का टाकत. आणि काय समजून मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही. मग तो किती झगडा चावला असेल. आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी याच्यात की तुम्ही नाव घेत नाही. मी काही जण म्हणले लढत नाही. तुम्हाला काय माहिती मी लढतो का नाही. कुठं बायका का घेता कसल्या घेता कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा. आता सुरेश दस अन्नाची एकटा काफी ना सगळ्याला पोहायला. मराठ्यांना एक जाहीरपणाने सांगतो, एवढंच बोलणार आहे मी, याच्या पुढचं बोलणार. जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूला बोलत असेल, मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसनामाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या, त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूला राहायचं. मग तो कोणाचा असू द्या. आपलं वैयक्तिक जर काही असेल तर ते नंतर बघू. प्रकाश दादा सुद्धा बोलले का नाही. संदीप भैया बोलले, परत ते विजय पंडित ते बोलले. आज गैरहजर येत ना, पण समजा बोलले ना, पण बोलले ना हे सांगतोय मी. खासदार बोलले. मग पक्षाचं कोणत्या पण असू द्या, मी जाहीरपणाने सांगतो तुम्हाला, त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभं राहायचं शिका. जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तर आपण त्याच्या बाजूने. आपल्या सोडून पक्षाजवळ लागलं समाजाच्या बाजूला बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते म्हणून पवार साहेब होते. इथे काल डॉक्टर बाजू ठरे. मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही. घ्या पाहिजे बरं का. मग थोडा सुटला तुकडे सुटत असते. पवार साहेब बोलले नाही रे, आवडणार रे पवार साहेब. माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले. ते असं म्हणले आरोपी अटक होत तर माझं सरकारणार नाही. सरकार तुमचं मागं पुढे सरकार सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं. ते आता नवीन एसपी आलं की तो कदाचित लोक धरत म्हणून बरं आहे. आला लयच नाही भरला लागलं दिसत त्यावेळेला धर्मवडी कदाचित आमचं सगळं. माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो. सत्ताधारी पक्षाचे पण इथे विरोधीचे पण इथे राजे साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा
लयच मोठे हो. तुम्ही एक काम करा, तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे याच्यावर नाव आहे ती पुऱ्यामध्ये टाका. टेन्शनच भेटला राव, कशाला मोर्चे काढायचे, मोर्चे कशाला काढायचे, विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा. या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा, विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याची, आणि मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा. त्यांच्या मागचे हाका काय म्हणतात का ती धरा, हाकी नसली ती धरा, जाऊन दे मध्ये कळाला. आम्ही पठ्य तुमच्या मागे तुम्हाला धक्का सुद्धा लागून घेतला. संतोष भैयाचे त्या लेकीचा चेहरा बघा, इथं भाषण ठोकायला लावलं. त्या लेकराला दारात बाप दिसत नाही, त्या लेकराने बापाचं छत्र हरवलंय. तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कोणी हात फिरायचं, तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमचे आमचे भाषण होत राहतील, तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागा सरकायचा नाही कोणी. आणखीन एक सल्ला, धाडशीपणा हे आणखीन हल्ले करू शकते. आता वाट बघायची, कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर दशाला तसंच आता दशाला तसं हे किती दिवस धक्क्यात. अरे आपण मराठे पाणी आता पाणी पाजायचं. आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलतो ना करीत असतो, तुम्हाला माहिती मग आपला कसा कसा बोलतो ना मग ते आपण करत असतो. आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही. आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या, मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना सांगा हे उचलून टाका, कोण कोण येत ना हे धरा. हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही. एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल. जर नाही धरलं मी कथाकच घोडे देऊन का तुमच्या पायावर हात लावून सांगतो, या लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासरे नाहीत आमचे. आमचं लेकरू गेलं, आमच्या आईच्या पंपाचं कुंकू पुसलं, त्या लेकराचं तोंड सुद्धा बघू वाटत. कोणताही मराठ्याचा नेता, ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीशी खांदोळ वाढायचे. उपकार विसरायचे नाही. पण पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणं काय लय मोठी गोष्ट नाही. अरे आमची अशी फजिती गेली, आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले. आमचा एक पोरग मुंबईत 8 महिने होते, काय केलं तर कमेंट टाकली, कमेंट बोलला असेल काही, आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही. ही किती मोठी गोष्ट आहे. 60चे पोरं सुद्धा 107 मध्ये सहविषयी 154च्या नोटीसमध्ये सुद्धा नेऊन बसवले. तुम्हाला आरोपी सापडत नाही. सरकार आलंय, सरकार गोरगरिबाला न्याय देणार का नाही. संतोष भाईचा हत्या झाली, परभणीचं प्रकरण झालं, राजगुरुनगरला झालंय, त्याच्यानंतर उरण झाले, काल धाराशिव मध्ये झाले, आंबरमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली, तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही. परवा रात्री पुन्हा एका मुलीला
सांगितलं, मला सत्तेचा पाठबळ, मला कोणी अटक करू शकत नाही. मी या पोरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय. मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन, अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असला तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे. मराठ्यांना संपायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असला आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धापता येत नाही, तुम्हाला अवघड आहे. मग आम्ही जर खवळ, आम्हाला नाव ठेवू नका. आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही, हे प्रामाणिकपणानं सांगतो. तुम्ही सगळ्यांनी जावं, त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं, आम्ही 2 दिवसात 3 दिवसात सगळे पकडणार आहेत. आणि जर ज्या नेत्यानं, मंत्र्यानं, आमदारांना त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून हात टाका, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ते पळून गेल्या घरी, त्यालाही मध्ये जाऊ द्या. काय त्याची परवानगी, अटक करायची परवानगी फक्त राज्यपालाची तर लागते. विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते. एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते. राज्यपाल तुमच्याची, त्या विचारायला काही काम नाही, तेवढं काम तर होईल. एका फटक्यात तुमचं वेळ आवडायचं कमी होऊन जाईल. तुमच्याला झटका वेगळाच जेव्हा टीव्हीवर बघले का थुटारे झाली म्हणतात लोक, म्हणून ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूला मी आणि समाज कायम राहणार. मग तो कोणी पण असो, तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार. माझी शेवटची विनंती, संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा, नसता हे राज्यभर लोक जाणार आहे. आणि कोणाचा बापाला 2 मंत्री नाही 50 बी केले ना, कसलीच ठेकेदाराच्या माझी सगळ्यांना विनंती आहे,